प्रगत देशात नवीन पिढीसाठी क्रीडा विभाग ठेवला जातो, म्हणून त्याची प्रगती झालेली पाहायला मिळते। त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार ही वाटचाल करते, म्हणून आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा बहुमान महाराष्ट्राला मिळत आहे। याबाबत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेद्वारे सविस्तर माहिती दिली। त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जी सगळी यंग जनरेशन जी आहे, युवा जनरेशन, त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपण ते पोहोचावं असा आग्रहाची भूमिका माझी आहे। खूप काही लांबलचक सांगणार नाही, आपण सगळेजण माहिती असणारे आणि विषयावर पूर्ण अभ्यास करणारे सगळे आपण जर्नलिस्ट आणि प्रसार माध्यम जगाचा समजा विषय केला, या दोन राज्याबद्दल मी आपण कधी सविस्तर बोलता येईल। मोठे जे राज्य देश आहे अमेरिका आणि चायना, पण इतर या जगातील लहान जे देश आहेत ज्यांनी प्रगती अपेक्षापेक्षा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वतःच्या देशाची केली आहे, त्यांचा समजा प्लॅटफॉर्म पाहला आपण तर त्याच्यावर आपल्या लक्षात येईल की त्यांचा प्लॅटफॉर्म हा क्रीडा आलेला आहे, स्पोर्ट्स आलेला आहे। उदाहरण द्यायचं तर जपान, कोरिया, जर्मनी, न्यूझीलंड या देशाचा समजा अभ्यास केला तर त्यांच्या विद्यार्थी जीवनापासून आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्या ठिकाणी तिथल्या सरकारने तिथली नवीन जनरेशन तयार करताना त्याचा स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळेच त्या देशाची प्रगती अत्यंत वेगानं आणि बलाढ्य देशाच्या बरोबरीने झालंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। तोच विषय समजून या महाराष्ट्रामध्ये सुद्धाही त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकारची वाटचाल असावी, त्याच वेळेला धरून हा महाराष्ट्र पुढचा घडावा म्हणून आपण एक आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ संपूर्ण भारत देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये स्थापन करून तो बहुमान मिळवलेला आहे। त्याच्यामध्ये ही सुरू करत असताना बराच विचार विनिमय झाला। मार्च महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जो बजेट मांडलं त्यावेळेस त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आपण स्थापन करणार राज्याचं, आणि ते आपण पुणे जिल्ह्यामध्ये बालेवाडी या ठिकाणी सुरू करतोय। मार्च महिन्याच्या बजेटच्या भाषणामध्ये जाहीर केल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये आपण त्याला कायद्याच्या सुरुवात रूप दिलेलं आहे। कोरोनाचा उपक्रम चालू, कोरोनाचा फेज चालू, अशा याच्यामध्येही आपण त्याची पूर्ण जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपण पूर्ण केली। त्या सगळ्यामध्ये सगळे सरकारी अधिकारी, कर्मचारी, स्पोर्ट्स विभागामध्ये काही आम्ही इतर विद्यापीठाचे रिटायर झालेले कुलगुरू यांनाही समावेश करून घेतला आणि अशा प्रकारे ते पूर्ण करून रूपास आणलेला आहे। माझा स्वतःचा मानस हा है, हमने डिटेल नोट आपको भेजी है। उसके अलावा मैं आपको बता देना चाहूँगा कि आप एक समझ लीजिए कि ये जो चीज है इंटरनेशनल स्पोर्ट्स यूनिवर्सिटी, वी हैव स्टार्टेड इट। डोंट टेक इट दैट कि वह आज उसका ताला खोला और इमीडिएट चालू गया। डोंट टेक इट्स यूनिवर्सिटी। इफ यू आर थिंकिंग दैट भाई यूनिवर्सिटी आज शुरू किया, नहीं, इट विल टेक समथिंग। इसका गैस्टेशन पीरियड रहेगा, 3 साल का जरूर गैस्टेशन पीरियड रहेगा, पर हम लोगों का जो शुरुआत हो चुकी है, हम लोग ये चाहते हैं कि यहाँ के जो इस स्टेट के जो नया जनरेशन है, ये नया जनरेशन ने इस स्पोर्ट्स के माध्यम से अपने आप को करियर डेवलपमेंट में बड़ा ताकतवर बनाना चाहिए, उसका विल पावर बढ़ना चाहिए। सो आप ये समझ लो इसमें कि ये हमारी और आपकी मिलकर शुरुआत है। जैसा हमारे हाउस में
नीचे विधानसभा में, विधान परिषद में, हाउस में दोनों तरफ के एमएलएस ने विद ऑल द ऑफ कोर्स चीफ मिनिस्टर, डिप्टी चीफ मिनिस्टर, मिनिस्टर, पर दोनों तरफ के एमएलएस ने इसको सपोर्ट ही किया है बिकॉज इट इज ए प्रोग्रेसिव एक्टिविटी। तो हम चाहते कि आपके तरफ से भी वही हम लोग चाहते कि ये शुरुआत है, वी आर स्टार्ट, ये विचार लेके चल रहे और ये विचार ही महाराष्ट्र को आगे वाले दिनों में नया एक अच्छा जनरेशन तैयार कर सकता है। ये तो है, मैंने जैसा जापान की बात बताया आपको, मैंने कोरिया की बात बताया, मैंने आपको जर्मनी की बात बताया, मैंने आपको न्यूजीलैंड की बात बताया। यहाँ पर भी ले लो, देश में तो आप देख लो, इफ यू गो विद हरियाणा में पंजाब, आप देख लोगे कि वहां पे भी स्पोर्ट्स एक्टिविटी तो वहाँ जज्बे वाले जाते। हम चाहते हैं महाराष्ट्र को उसी साथ ताकत से आगे बढ़े। जब आप राज्यसभा में बता रहे थे उस समय में तमाम सारे लोगों ने कहा यह औरंगाबाद में प्रपोज की और इसको जो है जानबूझकर तुम्हें किया जा रहा है। भाई साहब, मैं आपसे वो विधानसभा में बात निकली थी तो मैंने उनको चीज भी बताई भी वहां पे, और शायद आपने मेरा उस टाइम सुना भी होगा उसमें कि उस टाइम जो अनाउंस हुई थी औरंगाबाद में, वो सिर्फ अनाउंसमेंट हुई थी, वो ना तो जगह ट्रांसफर हुई थी, ना तो बजट में 1 रुपए का प्रोविजन था। और इंटरनेशनल स्पोर्ट्स यूनिवर्सिटी बनाए थे, जो नॉर्म्स लगते हैं वहां पे, वो जो जमीन जितनी चाहिए ना 150 एकड़ के ऊपर चाहिए वहां पे। तो औरंगाबाद की जमीन जो आपने मुझे जो पता लगा तो 122 ही एकड़ है। और आपको, और दूसरी बात इसी में आपको होता कि आज मेरे को शुरू करना है तो मेरे को इमीडिएट बजट में 500 करोड़ का प्रोविजन करना है। मैं 500 करोड़ का प्रोविजन करूंगा, फिर वहां पे वो टेंडर करूंगा, फिर वो बिल्डिंगें बनेंगी, फिर वो बिल्डिंगें बनने में कितने साल लगेंगे, फिर उसमें कभी चौकशी आएंगे, आपको सबको मालूम है। तो मैंने तो कहा ये तो बालेवाडीची जी आमची युनिव्हर्सिटी सुरू आहे तिथे ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे। आपण समजा कधी आला तर मी बोलेल आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर त्या स्टँडर्डचा पण मेंटेन झाला नाही। मी त्या युनिव्हर्सिटी माध्यमातून एक्सपर्ट्स आणून, कोचेस आणून, आंतरराष्ट्रीय कोचेस सुद्धा तिथे मी ट्रेनिंगला बोलवणार तिथे, तर त्या लेवलची मुलं ह्या महाराष्ट्रात मी तयार करणार आहे। सिलेक्शन ऑफ व्हॉट स्टुडंट जे रेग्युलर आहे ते करतील ना, त्याची प्रोसेस आहे त्या ठिकाणी, त्याचे टेस्ट घेतले डिस्ट्रिक्ट लेवलवर पहिले, आणि त्यात पोटेन्शियल असते तर मग त्या ठिकाणी बालेवाडी मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आतापासून प्रॅक्टिस करतात। हे क्रीडा विद्यापीठात आलं तर स्पेस कमी पडेल असं बोललं जाते आणि त्यामुळे कुठेतरी त्या खेळाडूंवर पण गैरसोय होऊ शकतात। आजच्या तारखेमध्ये स्पेस कमी पडेल असं मला वाटत नाही, कारण बालेवाडीचा समजा आपण इश्यू काढला, मी त्या विभागाचा मंत्री सांगतोय तर ओव्हरऑल स्ट्रक्चर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे दॅट इज अंडर युटिलाइज। त्याची जी कॅपॅसिटी आहे बालेवाडीची ती तेवढी पूर्ण उपयोगात घेत नाही। आता काही गोष्टी मला खूपच खुलेशाल बोलणं योग्य होणार नाही, कारण शेवटी राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय आहे त्या ठिकाणी, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दॅट इन्फ्रास्ट्रक्चर इज अंडर युटिलाइज। आणि त्याच्या व्यतिरिक्त काय लागलं तर मी माझ्या याच्यामध्ये आहे बजेटला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हिजन करू, जवळजवळ आम्ही त्या ठिकाणी 400 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन करून ते करणार आहे, तर ते कमी पडू देणार एवढं देणार। मला माहिती आहे काही गोष्टी, तो जो अनुभव आहे तो अनुभव घेऊन पुढे असं होणार नाही, पुढे चांगलं चित्र होईल याचं त्या ठिकाणी त्या अनुभवाचा आम्ही लाभ घेऊ। ऑलिम्पिक मध्ये एवढं सगळं मिळवलं त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने सुद्धा जो प्रयत्न केला जात किंवा नेमणुका वगैरे केल्या जात काही लॅकुनाच आहे ना, अशातला भाग नाही। त्या नवीन क्रीडा धोरणामध्ये ते दूर करू आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्यासोबत न्याय करू। पण आपण सुद्धा मला मनापासून आपले त्या ठिकाणी आभार मानायचे मीडियाचे, कारण 2 महिन्या अगोदर ह्या राज्यामध्ये चुकीचे सर्टिफिकेट देऊन काही लोकांनी सरकारी नोकऱ्या बळकवण्याचा जो केवढाना प्रकार केला होता, आमच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी तो शोधून काढला आणि त्यामुळे याच्यानंतर याची होणार नाही याची काळजी घेतोय, आणि ते समजा थांबलं ना तर मग सगळ्यासोबत व्यवस्थित नाही। मध्ये तरी काही झालंय त्याच्यामध्ये आमच्या विभागाचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेच मान्य, पण त्याला सगळ्याला शिक्षा करतोय, कोणाला त्यामध्ये सोडणार नाही ही गोष्ट खरी, आणि हे सगळं स्टीलने आम्ही व्यवस्थित केल्यानंतर मग मात्र सगळ्यासोबत न्याय होईल।
करतोय आम्ही. आपल्याला माहिती असावी की आम्ही त्याच्यामध्ये सखोल चौकशी करतोय. कुठेच चौकशी थांबली नाही आहे. आपल्याला समजा कुठे काही माहिती असेल ही चौकशी थांबली तर आपण मला त्याची अपडेट करा. पण मी त्या खात्याचा मंत्री आहे, कुठेही चौकशी थांबवण्याचा कुठे सुचवा, उलट चौकशी जास्त रिग्रेस करा अशा प्रकारची त्याची सक्त ताकीद केली. पण बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या मिळवल्या त्यांच्यावर कारवाई का झाली सगळे? त्यांच्यावर आता पहिले आम्ही त्यांच्यावरही कारवाई करू नये अशातला भाग नाही. कारण शेवटी बोगस सर्टिफिकेट ज्यांनी दिलं तो जेवढा दोषी आहे, तो बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकरी मिळवणारा सुद्धा तेवढा दोषी असं माझं तरी ठाम मत आहे. त्याच्याबद्दल ती भूमिका लवकरच आम्ही सरकारने बोगस प्रमाणपत्रामध्ये क्रीडा अधिकाऱ्यांना अटक झाली आणि काही खेळाडूंचे अडकलेल्या शिवसेनेचं नाव आहे का? मार्च पासून बालेवाडीला आम्ही ती युनिव्हर्सिटी सुरू करतोय, तिचा अभ्यासक्रम सुरू करतोय. याच्या मागचा उद्देश आपल्याला एवढंच सांगतो की स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हटलं म्हणजे स्वाभाविकच सगळ्यांचं लक्ष ते जातं ते खेळाडू जे तयार होणं त्याच्यावर पण नॅचरल आहे. पण माझ्यासारख्याचा पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक आहे. कारण ह्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये निवड खेळाडू आम्ही निर्माण करणार. या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं आमचं जे टार्गेट जे आहे ते 2028चं आहे. 2028 मध्ये ऑलिम्पिकमध्ये ह्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कुठल्याही हालतीत गोल्ड मेडल आणायचेच आहे. ह्या ईर्षेनं आणि ह्या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलोय. पण स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी नुसतं खेळाडू पुरतं लिमिटेड न ठेवता त्याचे वेगवेगळे विषय सुद्धा आहे. मग त्यामध्ये स्पोर्ट्स मेडिसिन्स, स्पोर्ट्स इव्हेंट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्समध्ये रिसर्च, त्याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या त्या ठिकाणी असे इक्विपमेंट्स, स्पोर्ट्सचे ॲथलेटिक्स, स्पोर्ट्सचे कोचेस, स्पोर्ट्सला त्या ठिकाणी लागणारं वेगवेगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, हे सगळे विषय त्या प्रेस नोटला दिले आहेत. आणि मी साधारणतः जो ठोकळा याचा हिशोब काढला, एक समजा स्पोर्ट्समन तयार झाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा, तर त्याला तयार करत असताना जवळजवळ 150 माणसं त्याच्या अवतीभोवती त्याला तयार करायला लागतात. 150 माणसं. त्याच्यावर अंदाज येईल हा केवढा मोठा व्यापक विषय त्या ठिकाणी आहे. स्पोर्ट्स क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होणार, एक स्पोर्टिंग कल्चर तयार होईल, एक फायटिंग स्पिरिट तयार होईल, एक त्या ठिकाणी जिंकण्याची ईर्ष्या माणसामध्ये त्या ठिकाणी असलेला एक स्वभाव तयार होईल आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अप्रोचने घेण्याची एक मानसिकता येईल. हा सुद्धा मोठा विषय आहे. माझ्यापेक्षा मी अगोदर म्हटल्यावर आपले सगळे जाणकार लोक, माझ्या नागपूरचा समजा तुम्ही विषय घेतला, आम्ही सहजच नागपूरला क्रीडा मंत्री झाल्यानंतर आमच्या तिथल्या 1-2 त्याचे क्लब्स आहेत तिथे गेलो होतो. स्पोर्ट्स क्लबमध्ये तिथे लॉन टेनिसचा त्यांचा एक इव्हेंट होता, ते सुरू झालं होतं. मी तिथे गेलो आणि बस चर्चा करता करता एक विषय निघाला की इथे कोच कोण आहे. आणि मग असं लक्षात आलं की तिथे ते दर्जेदार कोचच नाही आहे देश. आणि म्हणून माझं आज स्पोर्ट्समन निर्माण करण्यासाठी ते दर्जेदार कोच पाहिजे. किती शाळा, किती कॉलेज, किती फिजिकल एज्युकेशनच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये त्या लेवलचे, किती क्लबमध्ये त्या लेवलचे कोचेस आहेत. कधी कधी आपण वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वाचतो की आपल्या देशाची क्रिकेट टीमचा कोच सुद्धा आपला परदेशातून आपल्याला तिथे हायर करावा लागतो. तर माझी स्वतःची कल्पना अशी आहे की जसं ह्या देशाचे तत्कालीन त्यावेळेचे पंतप्रधान त्या ठिकाणी राजीव गांधी यांनी IT सेक्टर इथे आणून ह्या देशातला IT इंजिनियर तयार करून जगामध्ये पाठवला आणि एक वेगळं दालन उपजीविकेचं उपलब्ध करून दिलं नवीन जनरेशनला. तशा प्रकारे ह्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ह्या देशातला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय जो एनर्जी सोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स आहे. त्या ह्युमन रिसोर्सला या युनिव्हर्सिटी माध्यमातून चांगले कोचेस, चांगले टेक्निशियन्स, चांगले एक्सपर्ट्स, चांगले रिसर्चमध्ये काम करणारे लोक, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे एक्सपर्ट, जसं मेडिसिनमध्ये म्हणा की त्याच्यात इव्हेंट्स मॅनेजमेंटमध्ये म्हणा, वेगळ्या याच्यामध्ये तयार करणारे सगळं तो HR निर्माण करायचा आणि जगामध्ये पाठवायचा. आणि अशा प्रकारचं एक वेगळं दालन या देशात, ह्या राज्यातल्या युवकांना निर्माण करणं आमचा मानस त्यामध्ये आहे. आणि ह्या
सगळ्यामध्ये आपण मला त्या ठिकाणी सहकार्य करावं. मी मनापासून या सभागृहामध्ये जे बिल मी 2 दिवसांमध्ये मांडून त्या ठिकाणी पास करून घेण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब साहेबांचा मनापासून त्या ठिकाणी आभार मानणारच, व सोबतच विरोधी पक्ष नेत्यांचाही आभार मानेल. ते खालचे देवेंद्र फडणवीस असो की त्या ठिकाणी दरेकर असो,